नमस्कार लाडक्या बहिणींनो, 7 फेब्रुवारी रोजी 5 लाख महिला लाभार्थी जे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत होत्या, अशा 5 लाख महिला लाभार्थ्यांना आता या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे। आता या महिलांना यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही। लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव तर नाही ना या लिस्टमध्ये, लगेच चेक करा। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। ही पोस्ट मित्रांनो अदिती तटकरे यांनी 7 तारखेला दिली, म्हणजेच 7 फेब्रुवारीला ह्या 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे। आणि या महिलांना वगळण्याचे कारण खाली दिलेले आहे। अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण म्हणजेच खालीलप्रमाणे: संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000। ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन मिळत आहे, अशा महिला याच्यामध्ये 2,30,000 महिला जे आहे त्या महिलांना अपात्र करण्यात येत आहे। आता दुसरं म्हणजेच वय वर्षे 65पेक्षा जास्त असलेल्या महिला, ज्या महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा 1,10,000 महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात येत आहे। म्हणजेच या महिलांना सुद्धा आता यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही। कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला, यामध्ये 1,60,000 महिला आहे। म्हणजेच कुटुंबातील ज्या व्यक्तींच्या नावावर 4 चाकी गाडी आहे, अशा महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे। आणि नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने, म्हणजे ज्या महिलांनी स्वतः नाव या योजनेतून मागे घेतलेले आहे, अशा महिला 1,60,000 या महिलांना सुद्धा आता लाभ मिळणार नाही। अशा ह्या तिन्ही महिला मिळून म्हणजेच एकूण अपात्र महिला जे होत आहे ते होत आहे मित्रांनो 5 लाख। आणि आता या सर्व 5 लाख महिलांना यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही। सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध राहील। म्हणजेच ज्या महिला आताही पात्र आहे त्या संपूर्ण महिलांना यापुढे हप्ते मिळत राहील, अशी माहिती अदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिलेली आहे मित्रांनो। धन्यवाद।